रक्त पडलाय. कर्जत तालुक्यातील कळंब-पोशीर ग्रामपंचायत हद्दीतील चिंचवाडी येथे संशय, जुना राग आणि पूर्वीच्या वादातून एका व्यक्तीवर रक्तरंजित हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी काळी धर्मा भगत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लक्ष्मण तातू आवटे व गुरुनाथ तातू आवटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 3 एप्रिल रोजी रात्री सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास बारकू धर्मा आवटे हे घरात झोपेत असताना त्यांच्यावर लक्ष्मण तातू आवटे यांनी अचानक हल्ला केला. डोक्यात दांडक्याने जबर मारहाण झाल्याने बारकू आवटे हे रक्ताच्या थारोळ्यात पडले. त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. दरम्यान बारकू आवटे यांना पाहण्यासाठी आलेल्या नातेवाईकांनी घरात प्रवेश केला असता समोर दिसलेले दृश्य अंगावर काटा आणणारे होते. रक्तबंबाळ अवस्थेत पडलेले बारकू आवटे पाहून नातलग हादरले. दरम्यान गावात भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण असताना घरी पाहायला आलेल्या नातेवाईकांना गुरुनाथ आवटे यांनी शिवीगाळ करीत मारहाण केल्याचा आरोप आहे. यामध्ये काळी धर्मा भगत, मनीषा सुरेश भगत या 2 महिलांना आणि सुरेश धर्मा भगत या व्यक्तीला मारहाण करीत गुरुनाथ यांनी जिथे भेटेल तिथे जीवेठार मारण्याची धमकी देखील दिली आहे. स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार या घटनेमागे लक्ष्मण आवटे यांना बारकू आवटे यांच्यावर संशय आणि मागील मनात साचलेला राग कारणीभूत असल्याची चर्चा आहे. शांत परिसरात घडलेल्या या घटनेने मात्र चिंचवाडी हादरले असून ग्रामस्थात संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी नेरळ पोलिसांनी विविध कलमांतर्गत दोन्ही भावांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.